ओके, आज आपण बघणार आहोत पार्ट टूमध्ये काही IMP क्वेश्चनबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. राईट, चला तर आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये बघा, मी एक डायग्राम काढलेली आहे आणि ही डायग्राम आपल्याला काय करायची आहे, करेक्ट डायग्राम फिल करायची आहे. करेक्ट डायग्राम काय करायची, फिल करायची. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन्स आहे, हा क्वेश्चन्स बरोबर आहे. प्रियोरिक ॲसिड्स, त्यानंतर ब्लँक ॲसेटिल्स कोएन्झाइम्स ए ब्लँक आणि हे ब्लँक आपल्याला 2 ब्लँक भरायचे आहेत. बरोबर आहे. हे IMP क्वेश्चन्स आहे. त्या IMP क्वेश्चनकडे बघूयात. याचा आपण आन्सर इकडे काढलेला आहे. प्रोरिक ॲसिड्स मीन्स 3 कार्बन मॉलिक्युल्स असतात. त्यानंतर कर्ब सायकल्स येते, सायट्रिक ॲसिड सायकलसुद्धा त्याला म्हणतो. त्यामुळे ह्या फिलचा आन्सर आपल्याला हे येणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर ॲसिटिल कोएन्झाइम्स ए, इथे येईल ॲसिटिक कोएन्झाइम्स ए आणि ॲसिटिक कोएन्झाइम्स एलमध्ये म्हणजे कार्बनची संख्या खाली कमी होऊ जाते आणि कार्बन मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये ग्लायकोसिस, त्यानंतर लिपिड्स, त्यानंतर प्रोटीन्स, त्यानंतर ब्रोकन डाऊन्स ऑफ ग्लायकोसिस, त्यानंतर प्रिटोलायसिस, लिपोलायसिस, इकडे ब्रोकन टू लिपोलायसिस, फॅटी ॲसिड्स आणि ग्लायकोस्ट्रोल्स असं येतात. इथं क्लिअर. आता ह्या ठिकाणी आपल्याला बघा मिळतं आहे आन्सरमध्ये की एनर्जी इज फ्रॉम बॉडी ऑक्सिडेशन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन. These foods molecules are broken down into simpler molecules, eventually converted into the acetyl coenzymes A, acetyl CoA, enter the cups. त्यावेळेस इंटर द कप सायकलमध्ये होतं and complete oxidation take place and this process release to the energy from ATP. ATPच्या फॉर्ममध्ये काय होतं, एनर्जी रिलीज होते. जन क्लिअर. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स मीन्स व्हॉट, ब्रोकन डाऊन ग्लुकोज. कार्बोहायड्रेट्स काय करतो, ब्रोकन डाऊन ग्लुकोज बाय ग्लायकोसिस. ग्लायकोसिसच्या मदतीने ग्लुकोज, ब्रोकन डाऊन ग्लुकोज बाय ग्लायकोसिस. ओके, बाय ग्लायकोसिसच्या मदतीने ग्लुकोजला ब्रोकन डाऊन करतो. त्यानंतर ॲसिटिल कोए बनतो आणि ॲसिटिल कोएचं कन्व्हर्जेशन्स कर्ब सायकल्समध्ये होतं आणि कर्ब सायकल्स टू प्रोइक ॲसिड्स आणि त्यानंतर आपल्याला लास्टला फॉर्म मिळते एनर्जी. जर आपण कार्बोहायड्रेट्स असे काही पदार्थ आपण घेतलेच, ओके, तर कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन्स ATPमध्ये म्हणजेच एनर्जीमध्ये कसं होतं, ब्रोकन डाऊन होतं ग्लुकोजचं बाय ग्लायकोसिसच्या मदतीनं. त्यानंतर ॲसिटिल्स कोए तयार होतं आणि ॲसिटिल्स कोए कप सायकलमध्ये जाते आणि ती प्रियोरिक ॲसिड बनवते आणि त्यानंतर एनर्जी ATP बनवते. जर क्लिअर. कार्बोहायड्रेट्समध्ये सेम. आता जर फॅट जर घेतले तर फॅट्स काय होतं, ब्रोकन डाऊन फॅटी ॲसिड्स ग्लायकोसोरॉल्स बाय लिपोलायसिस. ओके, सेम याला ब्रोकन डाऊन करतं. त्यानंतर काय होतं, ॲसिटिल कोए तयार होतं आणि ॲसिटिल कोए कप सायकल्समध्ये, त्यानंतर प्रियोरिक ॲसिड्स, त्यानंतर एनर्जी फॉर्म ATPमध्ये. जर क्लिअर. त्यानंतर प्रोटीनचं कसं आहे, प्रोटीन ब्रोकन डाऊन ॲमिनो ॲसिड्स. प्रोटीन काय करतो, ॲमिनो ॲसिड ब्रोकन करतो प्रोटोलायसिसमध्ये, त्यानंतर ॲसिटिक कोएल्समध्ये सेकंड प्रोसेस, त्यानंतर कप सायकल्स, प्रोइक ॲसिड्स आणि त्यानंतर एनर्जी. जन क्लिअर. ओके, तर हे बेसिकली हे पण इम्पॉर्टंटच आहे, ही माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. ओके, कप सायकल्स आणि त्यानंतर जनरली हे असे डायग्राम्स येतात, त्या ठिकाणी आपल्याला हे फिल द ब्लँक आपल्याला करावे लागतात. ओके ओके, आता काही आपण चॅप्टर्स फर्स्ट आणि सेकंडमध्ये जे की आपलं सायन्स पार्ट 2, ओके, त्याच्यामध्ये काही आपण डिफरन्स बिटवीन बघणार आहोत. ओके, त्याच्यामधला पहिला डिफरन्स येतं ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन्स. ट्रान्स्क्रिप्शन्स आणि ट्रान्सलेशन्स याच्यामध्ये काय सांगितलं पहिलं की इट इज द प्रोसेस. ट्रान्स्क्रिप्शन्स इकडे बघा, ट्रान्स्क्रिप्शन्स मीन्स व्हॉट, इट इज अ प्रोसेस फार्मिंग mRNA टू DNA. म्हणजेच काय की हे काय करतं, DNA मधील माहितीची mRNAमध्ये काय करतो, तो कॉपी करतो. ओके, DNA मधील माहितीची mRNAमध्ये कॉपी तयार करतो. जन क्लिअर. ओके, आणि त्यानंतर इकडे काय सांगितलं, इट इज अ प्रोसेस फार्मिंग प्रोटीन.
फ्रॉम mRNA. बरोबर आहे. म्हणजे काय करतो, mRNA मध्ये प्रोटीन तयार करण्याचं काम करतो ट्रान्सलेशन्स. हा काय करतो, कॉपी करण्याचं काम करतो. कॉपी काय करतो, DNA मधील माहिती mRNA मध्ये कॉपी करण्याचं काम करतो. आणि हा काय करतो, mRNA प्रोटीन तयार करण्याचं काम करतो. इज अ प्रोसेस फ्रॉम द प्रोटीन फ्रॉम mRNA. इट इज द प्रोसेस फ्रॉम mRNA फ्रॉम DNA. ओके. त्यानंतर येतं आयकोस इन न्यूक्लियस. ही प्रोसेस कुठे होते, न्यूक्लियसमध्ये होते. ओके. आणि ही प्रोसेस कुठे होते, आयकोस इन रायबोझोम्स. रायबोझोम्स इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये होते. डिफरन्स. ओके. एन्झाइम्स इन्व्हॉल्व्स. याच्यामध्ये ज्यावेळेस ही प्रोसेस होते त्यावेळेस एन्झाइम्स इन्वॉल्व असतात. अभी देखो यहाँ पर ट्रांसक्रिप्शन में फोर्थ है प्रोडक्ट फ्रॉम इज mRNA और हे प्रोडक्ट फ्रॉम प्रोटीन. ओके. इथे काय होतं, इट इज द फर्स्ट स्टेप ऑफ प्रोटीन सिंथेसिस. इट इज द सेकंड स्टेप ऑफ प्रोटीन सिंथेसिस. इथे फर्स्ट स्टेप येते प्रोटीन सिंथेसिसची आणि इथे येते सेकंड स्टेप येते फोटोसिंथेसिसची. इज अन क्लिअर. आता डिफरन्स बिटवीन आपण बघणार आहोत पुढचं कोणतं, मायटोसिस आणि मायोसिस. मायटोसिस आणि मायोसिस. मायटोसिस वन सेल डिव्हिजन्स, इकडे टू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन्स. टू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन्स. इकडे होतं प्रोड्यूस 2 डॉटर सेल्स, इकडे प्रोड्यूस 4 डॉटर सेल्स. इकडे डॉटर सेल्स आर डिप्लॉइड्स अँड जेनेटिकली आयडेंटिकल्स. डिप्लॉइड्स. डॉटर सेल्स हॅप्लॉइड्स अँड जेनेटिकली डिफरंट. इथे जेनेटिकली डिफरंट, जेनेटिकली आयडेंटिकल्स. फोर्थ डिफरन्स, आयकोस इन बॉडी सेल्स, आयकोस इन रिप्रोडक्टिव्ह सेल्स फ्रॉम द गॅमेट्स. ही रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये होतो आणि हा बॉडी सेल्समध्ये होतो. क्लिअर. हेल्प्स इन ग्रोथ अँड रिपेअर्स. हा हेल्प्स इन ग्रोथ इन रिपेअर्समध्ये, हा हेल्प्स इन सेक्ज्युअल रिप्रोडक्शन्स अँड जेनेटिक व्हेरिएशन्समध्ये होतो. देर इज नो क्रॉसिंग्स ओवर क्रॉसिंग ओव्हर्स ॲक्युअस. हा क्रॉसिंग ओव्हर्स ॲक्युअस. जन क्लिअर. हा इझी वे डिफरन्स बिटवीन मिटोसिस अँड मायोसिस. इज क्लिअर. त्यानंतर येतं डिफरंट बिटवीन ॲरोबिक अँड ॲरोबिक रिस्पायरेशन्स. ॲरोबिक रिस्पायरेशन्स रिक्वायर्स ऑक्सिजन्स. ऑक्सिजनची गरज असते. विदाऊट ऑक्सिजन्स, हे विदाऊट ऑक्सिजन्सने सुद्धा रिस्पायरेशन्स होतं. हा कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. हा कम्प्लीट, याच्यामध्ये ग्लुकोजची जी ब्रेकडाऊन हा कम्प्लीट होतं आहे. इथं इनकम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. इथे काय होतं, प्रोड्यूस CO2 H2O प्लस 36 to 38 ATP तयार होतात. इथे काय होतो, लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होतो या इथेनॉल्स जसं की ईस्ट वगैरे. ओनली 2 ATP ॲक्वस इन द सायटोप्लाझम्स. ओके. सॉरी, ॲक्वस 2 ATP. इकडे किती ATP तयार होतात, 36 38. इकडे 2 ATP तयार होतात आणि लॅक्टिक ॲसिड तयार होतं. आणि इकडला प्रोसेस आहे ॲक्वस इन मेनली मायक्रोकॉन्ड्रिया. मायक्रोकॉन्ड्रियामध्ये होतो आणि ॲक्वस इन द सायटोप्लाझम. इकडे सायटोप्लाझममध्ये होतं. मोर इफिशियंट्स रिलीजिंग एनर्जी, लेस इफिशियंट रिलीजिंग एनर्जी. इथे जास्त एनर्जी रिलीज होते, इथे कमी एनर्जी रिलीज होते. हे होते काही महत्त्वाचे IMP डिफरन्स बिटवीन चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 मधले. इज अन क्लिअर. ओके. आता आपण पुढचे क्वेश्चन्स बघूयात. ओके. आता इकडे बघा काही महत्त्वाचे डेफिनेशन्स आहेत, डिफाईन्स. हे तुम्हाला क्वेश्चन्समध्ये येऊ शकतात चॅप्टर्स 1 आणि चॅप्टर 2 मधले. याच्यामध्ये आपला दिलेला आहे डार्विन्स theory of natural selections. Darwin's theory of natural selections. Darwin's theory of natural selection means what? Darwin's theories of natural selections states organism without favorable traits survive, reproduce and pass these traits their offsprings over many generations. This lead to evolutions. म्हणजेच काय त्यांनी सांगितलं की निसर्ग जो असतो, नेचर जो असतो तो स्वतःच योग्य आणि मजबूत जे की जीव असतात त्याची निवड करतो. ओके.
म्हणजेच काय, जे जीव वातावरणाला जुळून घेतात, ओके, तेच पुढे जीव कंटिन्यू राहतात आणि ते त्या वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाला ते जुळून घेत नाहीत, ते काही कालांतराने ते जीव नाहीसे होतात. हा फरक, हा डेफिनेशन्स या चार्ल्स डार्विन्स यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलं? म्हणजेच काय, जर आता वातावरण चेंज झालं असेल, त्या वातावरणाच्या चेंजमध्ये काही सजीव ते स्वतःला चेंज करून घेत नसतील, ओके, तर कालांतराने ती पिढी नष्ट होऊन जाते. ओके, हाच कन्सेप्ट आपल्याला डार्विन्स थेरीच्या नॅचरल सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये सांगितलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी हे पण आपल्याला सांगितलेलं आहे पुढे की समजा बघा, इथे आपल्याला काही हे दिलेलं आहे, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. समजा फॉर एक्झाम्पल, ऑर्गॅनिझम प्रोड्यूस मोर ऑफस्प्रिंग दॅन कॅन सर्वाइव्ह, देर इज व्हेरिएशन अमॉंग द इंडिव्हिज्युअल्स. आता जर आपल्याला मेन एक्झामच्या दृष्टिकोनातून बघायचं असेल ॲज अ डिफाईन, तर आपण डेफिनेशन्स बघू शकतो. इज क्लिअर? डेफिनेशन्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पण कन्सेप्ट तुम्हाला समजावी यासाठी मी थोडी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून टाकतो, पण डेफिनेशन तुम्ही ह्यावरच फोकस करा. हो, एक मिनिट. ही आपली डेफिनेशन्स आहे. व्हाईट बोर्ड. ओके, डेफिनेशन काय सांगितली आपल्याला, ही बघा, ही सांगितली काय, डार्विन्स थेरीज नॅचरल सिलेक्शन स्टेट्स दॅट ऑर्गॅनिझम विथ फेवरेबल ट्रेट्स, ओके, फेवरेबल ट्रेट्स and reproduce pass these traits their offsprings. म्हणजेच काय, तुम्ही फिट राहील तोच हिट राहील पुढे. याचा अर्थ काय होतो, जो फिट राहील पुढेच तो हिट राहील. ओके, आणि त्यासाठी त्यांनी कन्सेप्ट काय दिली की म्हणजे ऑर्गॅनिझम प्रोड्यूस ऑफस्प्रिंग मोर दॅन कॅन सर्वाइव्ह अँड देर आर व्हेरिएशन अमॉंग द इंडिव्हिज्युअल्स. ऑर्गॅनिझम कम्प्लीट टू द फूड स्पेस अँड मेड्स individual favorable traits, survive, reproduce, useful traits, inherited by the next generation. हे काही की पॉईंट्स आहेत आणि आताच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून हाच पॉईंट आपल्याला महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे, आता याच्यातलं थोडंसं एक्सप्लेनेशन बघायचं म्हणलं तर आपल्याला एक्सप्लेनेशन कसं समजतं की बघा, सुरुवातीला काय होतं, काही जिराफाची मान लांब होती तर काहीची लहान होती. लांब मान असलेल्या जिराफांना झाडावरील पाने सहज मिळाली. इज इट क्लिअर? आणि सहज मिळाली, ते जगले आणि त्यांना पिल्लं झाली, ते सर्वाईव्ह करू शकले कारण त्याची मान लांब होती. पण लहान मान असलेला जिराफ, त्यांना पुढे जाऊन खूप स्ट्रगल करावं लागलं, त्यांना अन्न मिळत नव्हतं आणि त्यामुळे अन्नाअभावी ती जनरेशन म्हणजे लहान मानवाली जी जिराफची जनरेशन आहे, कालांतराने ती कमी झाली. ओके, त्यामुळे त्या पुढच्या पिढीत जी जिराफ तयार झाली ती लांब मानेची जिराफ तयार झाली. इज इट क्लिअर? हा मेन कन्सेप्ट आपल्याला ह्या शास्त्रज्ञानं ह्या थेरीद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, आय होप की तुम्हाला थेरी इन डिटेल्समध्ये थोड्या शॉर्ट फॉर्ममध्ये समजली असावी, पण आपल्याला सध्या ही एक्झाम असल्यामुळे ही एवढी डेफिनेशन ही सफिशियंट. ओके, त्यानंतरचा सेकंड कन्सेप्ट येतो आपल्याला इब्रोलॉजीस. कोणता येतो? इब्रोलॉजीस मीन्स व्हॉट? इब्रोलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही बायोलॉजीची ब्रांच आहे. स्टडीज द फॉर्मेशन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ इब्रो फ्रॉम फर्टिलायझेशन अंटिल द बर्थ अँड हॅचिंग्स. इज इट क्लिअर? म्हणजेच काय, ही एक बायोलॉजीची ब्रांच आहे. ह्यामध्ये बाळ पोटामध्ये कसं तयार होतं ह्याबद्दलची स्टडी केली जाते, यालाच आपण इब्रोलॉजी असं म्हणतो. दिस इज अ डेफिनेशन फॉर द इब्रोलॉजीज. इज इट क्लिअर? तर ह्या इब्रोलॉजीमध्ये काय काय शिकलं जातं इन डिटेल्समध्ये? बिगिनिंग्स विथ फर्टिलायझेशन. ओके, हा कन्सेप्ट स्टडीज इब्रोज ग्रोथ ऑर्गन फॉर्मेशन्स, प्रोव्हाइड्स एव्हिडन्स of evolution. Similar ebros and vertebrates suggest a common ancestry. This means म्हणजे सुरुवातीला फर्टिलायझेशनची सुरुवात कशी होते, त्यानंतर त्या पोटामध्ये बाळाची वाढ कशी होते, अवयव कसे तयार होतात बाळाचे आणि ते वाढतात कसे. ओके, आणि त्यानंतर याच्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये वेगवेगळी प्रोसेस असते, वेगवेगळी फेस असतो
त्या फेसमध्ये जसं की मासा आपण बघितला असेल, कासव बघितला असेल, पक्षी बघितला असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फेस आपल्याला तयार होते, दिसते. ओके, साम्य दिसते. यावरून एक अंदाज काढू शकतो की सगळेच पूर्वज होते ते ॲट द पॉईंट एकच होते. म्हणजे जर आपण जर फिशची एक बघा, इथं आपल्याला सिमिलर इव्रोज दिलेला आहे, इथं फिशची प्रोसेस दिलेली आहे. म्हणजे फिश हे फिशच्या पोटामध्ये असताना ती अशी दिसते. सेम वे बाळपण पोटामध्ये असताना असं दिसतं. जन क्लिअर? म्हणजेच कुठेतरी पहिली स्टेज आहे, ही पहिली जी फेस असते कुठेतरी सगळ्याच जीवामध्ये सेम असते. मग ह्यावरून काय तर्क निघतो? यावरून आपल्याला हा तर्क निघतो, सगळेच प्राणी ओके एकाच जीवापासून बनलेले आहेत. जन क्लिअर? तर हा झाला म्हणजे सिमिलर इव्रोज टू वर्टिब्रेट्स. हा झाला बघा, फिशमध्ये पण दिसतो सेम. त्यानंतर टॉर्टाईजमध्ये पण बघा सेमच प्रोसेस आहे. चिकमध्ये पण सेमच प्रोसेस, रॅबिटमध्ये पण सेमच आणि ह्युमनमध्ये पण सेमच. म्हणजे बघा हे सगळ्याच याच्यामध्ये आणि याच्या सॅलॅमेंडर्समध्ये पण सेम. म्हणजे आपण बघायला गेलं की सगळ्याच जीवांमध्ये जी पहिली स्टेज असते, ओके, बेबीची पहिली स्टेज असते पोटामध्ये, आपल्याला काय दिसते इथे? सगळी सारखी दिसते. म्हणजे अर्ली इब्रोज लुक सिमिलर ऑल वर्टिब्रेट्स. प्रत्येक सजीवामध्ये अर्ली इब्रोज म्हणजे पहिलं जे बाळाचं फेस आहे हे सगळीकडे काय दिसतं? सारखंच दिसतं. इज द स्टडी ऑफ इब्रोलॉजी. यालाच आपण काय म्हणतो? इब्रोलॉजीज. इज क्लिअर? समजलं? ओके. आता आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे वळूयात. ओके, लॅमार्किझम. म्हणजेच काय? लॅमार्किझम्स इज द थेअरी प्रपोज जीन्स बॅप्टिस्ट लॅमक्स विच स्टेट दॅट अक्वायर कॅरेक्टर डेव्हलप ड्युरिंग द ऑर्गॅनिझम्स लाईफ टाईप पासेस ऑन टू इट्स ऑफस्प्रिंग. म्हणजेच काय? ओके, याचा अर्थ असा होतो की लॅमकवाद, आपण याला लॅमकवाद बोलूयात. ओके, लाईफमध्ये मिळालेले सगळेच जे काही स्पेशल गुण असतात ते पुढच्या पिढीला जातात. जसं की बघा, आपण हे वरच्याच एक्झाम्पलमध्ये आपण थोडंसं एक्सप्लेन करूयात. याच्यामध्ये ज्यावेळेस जिराफ रोज उंच झाडाची पाने खाण्यासाठी मान अशी उंच करतो, त्यामुळे त्याची मान काय झाली? लांब झाली. ओके, आणि तीच लांब मान त्या पिल्लाला मिळाली पुढे जाऊन. ओके, इज दॅट क्लिअर? म्हणजेच काय? याचा अर्थ असा होतो की जे मिळालेले पॉईंट्स असतील म्हणजे गुण असतील पुढच्या पिढीत जात नाही. म्हणजे यूज ऑफ डिसयूज म्हणजे जे जास्तीत जास्त वापरले जातात तेच पुढे यूज केलं जातं. ओके, लॅमकवादमध्ये काय सांगितलं? जे जास्त ज्या अवयवाचा वापर होतो तोच अवयव पुढे राहतो आणि त्यानंतर राहत नाही. म्हणजे बघा, आपल्याला ज्यावेळेस आपण पहिल्या स्थितीमध्ये होतो, ओके, त्यावेळेस आपल्याला शेपटी होती, पण त्या शेपटीचा वापर नसल्यामुळे काही कालांतराने ती शेपटी काय झाली? कमी झाली. म्हणजे लॅमकवाद आपल्याला काय सांगतो? ज्या अवयवाचा जास्त वापर होतो तेच अवयव पुढे त्याचं कंटिन्यू राहतं. ओके, कालांतराने कंटिन्यू राहतं. जर क्लिअर? म्हणजेच काय? लॅमकिझम इज थेअरी प्रपोज बाय जीन्स बॅप्टिस्ट लॅमक विच स्टेट्स दॅट बी अक्वायर्स कॅरेक्टर्स डेव्हलपमेंट ड्युरिंग द ऑर्गॅनिझम्स लाईफ टाईम आर पास टू द ऑफस्प्रिंग. ओके, इज क्लिअर? त्यानंतरचा येतो आपल्याला मिओसिस. आता हा मिओसिस काय? मिओसिस इज टाईप ऑफ सेल डिव्हिजन्स. हे सेल डिव्हिजनचा एक प्रकार आहे. इज अ वन डिप्लॉइड सेल डिवाइड इंटू ट्वाइस प्रोड्यूस हॅप्लॉइड डॉटर सेल्स. ओके, हॅप्लॉइड डॉटर सेल्स म्हणजे काय? ही मायोसिस जी प्रोसेस आहे ही आपल्याला सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे. ही रिप्रोडक्शनच्या याच्यामध्ये तयार करण्यासाठी होते आणि ते एका याच्यामधून 4 ओके ॲक्योसिन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये होते, प्रोड्यूस द गॅमेट्समध्ये होते, डिव्हिजन मायोसिस फर्स्ट आणि मायोसिस सेकंड तयार होतं. डॉटर सेल जेनेटिकली डिफरंट असतात आणि हेल्प्स टू मेंटेन क्रोमोझोम्स नंबर अँड क्रिएट जेनेटिक व्हेरिएशन्स. झालं क्लिअर? हे बघा, इथे पॅरेंट सेलचे झाले मायोसिस फर्स्ट डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये 4 झाले आणि याच्यामध्ये सेकंड डिव्हिजनमध्ये 1 2 3 4 डॉटर सेल्स तयार झाले. 4 डॉटर सेल्स तयार झाले. इज क्लिअर? आलं लक्षात? त्यानंतरचा प्रकार येतो आपला
Mitosis. Mitosis means what? Mitosis, okay. Mitosis is a type of cell divisions. हा पण एक सेल डिव्हिजनचा प्रकार आहे. With one of parent cell divisions wants to produce two identical diploid daughter cells. ओके, म्हणजेच काय, हे जनरली बॉडी सेल्समध्ये होतं. आपण आताच डिफरन्स बिटवीनमध्ये बघितलं, तोच पॉईंट्स याच्यामध्ये पण येणार आहेत. हेल्प्स टू ग्रोथ, रिपेअर, रिप्लेसमेंट्स ऑफ सेल्स, प्रोड्यूस जेनेटिकली आयडेंटिकल डॉटर सेल्स, मेंटेन क्रोमोझोम्स नंबर्स. ओके, आणि ही शरीराची वाढ आणि जखम भरून काढण्यासाठी ह्या सेल्सचा यूज होतो. आणि हा जो सेल्स आहे हा रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये तयार होतो. ओके, आय होप तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट चॅप्टर फर्स्ट आणि चॅप्टर सेकंडमधले, जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून, युनिट 1च्या दृष्टिकोनातून जे IMP आहेत, तुम्हाला हे समजले असावे. इज अन क्लिअर? ओके, आता आपल्याला बघायचं आहे बघा ग्लायकोसिस. ओके, ग्लायकोसिसची प्रोसेस बघायची. ग्लायकोसिसमध्ये काय होतं? ग्लायकोसिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ रिस्पिरेशन्स. ही रिस्पिरेशनची फर्स्ट स्टेप आहे. आणि मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज 6 कार्बन इज ब्रेकन डाउन इंटू 2 मॉलिक्यूल्स. ओके, प्रियोरिक ॲसिड्स, आणि प्रियोरिक ॲसिडमध्ये 3 कार्बन्स इच इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल्स. इज द डेफिनेशन ऑफ ग्लायकोसिस. इज अ डेफिनेशन्स ऑफ ग्लायकोसिस. इज अ क्लिअर? आता हे बघा, ग्लायकोसिस आपल्याला समजलं की 6 कार्बनचा एक थर असतो. ओके, का असतो? 6 कार्बनचा थर असतो. आणि तो ह्या ग्लुकोज म्हणजे 6 कार्बनचे असतो. आणि तो काय करतो? 2 भागामध्ये प्रियोरिक ॲसिड असतो. त्याला प्रत्येक प्रियोरिक ॲसिडमध्ये एकमध्ये 3 म्हणजे बघा, समजा जर ग्लायकोसिस झालं तर याचे 2 भाग पडतील. कोणतं? प्रियोरिक ॲसिडचा एक आणि दुसरा एक, म्हणजे प्रत्येकामध्ये 3 बरोबर आहे. अँड हे कुठं तयार होतं? हे सायटोप्लाझममध्ये. हे कुठं तयार होतं? सायटोप्लाझममध्ये. आता एवढं आपल्याला कन्फ्युजन व्हायची गरज नाही. आपल्याला मेन हेच बघायचं आहे आणि थोडंसं समजून घ्यायचं आहे. इज क्लिअर? कारण का कन्फ्युजन नाही, आपल्याला तो बेस समजणं गरजेचं आहे. ओके, बेस जर समजला तर आपल्याला काही पॉईंट्स आहेत ना, ते पॉईंट्स आपण तिथं लिहू शकतो. ओके, तर मेन आपल्याला काय समजलं की ग्लायकोसिस द फर्स्ट स्टेप. ग्लायकोसिस ही फर्स्ट स्टेप आहे रिस्पिरेशनची. आणि त्याच्यामध्ये इनविच मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोजचे मॉलिक्युल्स असतात. ग्लुकोज म्हणजे 6 कार्बन, आणि ग्लुकोजला तो ब्रेक करतो इंटू मॉलिक्युल्स. ग्लुकोजला ब्रेक करून 2 मॉलिक्युल्समध्ये तयार करतो. तो मॉलिक्युल म्हणजे प्रोॲसिक ॲसिड्स. ओके, 1 प्रोॲसिक ॲसिड्स 1, प्रोॲसिक ॲसिड 2. आणि ही सगळी प्रोसेस होती ती सायटोप्लाझम या सेलमध्ये. इज इट क्लिअर? म्हणजे समजलं? आता हा बघा, ग्लायकोसिस असेल असा ग्लायकोसिस, बरोबर आहे. याचे ज्यावेळेस हा म्हणजे ग्लुकोजमध्ये 2 तुकडे करतो, म्हणजे 6 कार्बनचे, बरोबर आहे. 6 म्हणजे 6 कार्बनला 2 भागामध्ये काय होतं? तयार होतं. कोणतं? प्रियोरिक ॲसिड्समध्ये. ओके, या प्रत्येक ॲसिडमध्ये 3 कार्बन, या दुसऱ्या ॲसिडमध्ये पण 3 कार्बन, बरोबर आहे. दुसऱ्या ॲसिडमध्ये पण 3 कार्बन तयार होतात. आणि ही सगळी प्रोसेस कुठं तयार होते? ही सगळी प्रोसेस होते आपल्या सायटोप्लाझममध्ये. कुठं तयार होते? सायटोप्लाझम सेलमध्ये. तर ही झाली डेफिनेशन्स. ही काय झाली? डेफिनेशन्स. ओके, आता याची स्टेप कशी असते? ग्लायकोसिसची स्टेप, पहिली स्टेप होते ग्लुकोज इंटर द सेल्स इन द सायटोप्लाझम. ज्या वेळेस ग्लायकोसिसची प्रोसेस होताना सुरुवातीला ग्लुकोज ज्यावेळेस इंटर होतो सायटोप्लाझममध्ये, पहिली प्रोसेसमध्ये काय होतं? ग्लुकोज इंटर टू सायटोप्लाझम. ओके, त्यानंतर सेकंड प्रोसेसमध्ये काय होतं? ग्लुकोज कन्वर्ट इंटू अनस्टेबल 6 कार्बन. ओके, बाय युझिंग एनर्जी फ्रॉम 2 ATP मॉलिक्युल्स. 2 ATP मॉलिक्युल्स म्हणजे काय? 2 ATP ऊर्जा एनर्जी वापरून तो 6 कार्बनच्या कंपाऊंडमध्ये रूपांतर करतो. 6 कार्बनच्या कंपाऊंडमध्ये काय करतो? रूपांतर करतो सेकंड स्टेजला. इज अन क्लिअर? जे की अनस्टेबल असतं. इज अन क्लिअर? जे की अनस्टेबल असतं. त्यानंतर काय करतो? द 6 कार्बन थर्ड प्रोसेसमध्ये द 6 कार्बन कंपाऊंड स्प्लिट्स इंटू 3 कार्बन मॉलिक्युल्स. आता बघा, ज्यावेळेस काय होतं? 2
6 कार्बन कंपाऊंड्सचे 2 भागामध्ये विभाजन होत आहे. 3 कार्बन मॉलिक्युल्स. काय होतं? 3 कार्बन्स मॉलिक्युल्स. ओके, क्लिअर. त्यानंतर काय येतं इकडे 3 कार्बन मॉलिक्युल्स अंडरगोज द सिरीज रिॲक्शन्स. ओके, तिथं सिरीज रिॲक्शन होते आणि ती रिॲक्शन होते 4 ATP मॉलिक्युल्स आर प्रोड्यूस होतो आणि 2 NADH मॉलिक्युल्स आर फॉर्म होतो. 2 NADH मॉलिक्युल्स आर फॉर्म होतो आणि त्यानंतर फायनली जे आपल्याला 6 मिळतं, 6 प्रोसेस 2 मॉलिक्युल्स ऑफ प्रोयोरिक ॲसिड्स आर प्रोड्यूस. ओके, प्रोयोरिक ॲसिड्स आर प्रोड्यूस होतो. ही फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळतं आणि इज द स्टेप ऑफ ग्लायकोलायसिस. ओके, बघा आता जर आपल्याला ही प्रोसेस जर लक्षात ठेवायची असेल ना, तर आपण याला शॉर्टमध्ये बघू शकतो. म्हणजे शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा. GUPP गप. GUPP गप म्हणजेच कसं, जी म्हणजे ग्लुकोज. पहिले ग्लुकोज इंटर होतो, बरोबर आहे. पहिले काय होतो? ग्लुकोज इंटर होतो. त्यानंतर आपण यूचा वापर केला तर युजेस, मग इंटर झाल्यानंतर युजेस 2 ATPमध्ये, बरोबर आहे. त्यानंतर पी काय सांगतो? प्रोड्यूस. ओके, 4 ATP प्लस 2 NADH प्रोड्यूस होतो आणि त्यानंतर पी आपल्याला लास्टमध्ये बसतो कोणता? प्रोयोरिक ॲसिड्स. कोणता भेटतो? प्रोयोरिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स म्हणतात लास्टला. ओके, प्रोयोरिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल मिळतात. किती? 2 मॉलिक्युल्स आणि त्याच्यामध्ये इचमध्ये 3 कार्बन्स असतात. म्हणजे हे 6 कार्बन घेऊन येतो आणि इकडे 3 कार्बनमध्ये हे करतो. म्हणजेच गप. जी म्हणजे ग्लुकोज इंटर होतो, त्यानंतर तो युजेस सायटोप्लाझममध्ये प्रोसेस होते. हे आपण डिटेल्समध्ये बघायचं. जस्ट शॉर्टमध्ये तुम्हाला जर ही प्रोसेस लक्षात ठेवायची असेल तर आपण ह्या शॉर्टकट ट्रिक्सचा वापर करून पण लक्षात ठेवू शकतो. आय होप तुम्हाला हे ग्लायकोसिस ही प्रोसेस तुम्हाला समजली असावी. इज अन क्लिअर? ओके, आता काय थोडंसं एक इम्पॉर्टन्स कन्सेप्ट आहे ते आपण बघूयात. व्हेजिटेबल ऑर्गन्स. ओके, हे ऑर्गन म्हणजे काय असतं माहिती आहे का? इज व्हेजिटेबल ऑर्गन्स आर रिड्यूस नॉन फंक्शनल ऑर्गन दॅट वर बी युजफुल टू असेंटर्स बट हॅव लिटल ऑर नो फंक्शन. म्हणजे त्याचा थोडा आणि काहीच काम नसायचं. ओके, पहिले यूज व्हायचं, आता काय नाही, काही यूज होत नाही. असे जे ऑर्गन्स असतात त्यांना आपण व्हेजिटेबल ऑर्गन्स असं बोलतो. जसं की बघा, अपेंडिक्स असेल तर अपेंडिक्स हा इट वॉज यूज असेंडस डायजेस्ट सेल्युलोज. म्हणजे असेंडस हे डायजेस्ट सेल्युलोज म्हणून यूज व्हायचं, आता त्याचा यूज होत नाही. विजडम ही अक्कलदाढ, बरोबर आहे. हे अक्कलदाढ पण आहे ना, पूर्वजामध्ये जबडे मोठे असल्यामुळे त्या त्यांना जास्त दाताची गरज असायची, आता नाही. पण नसलं तरी पण काही प्रॉब्लेम होत नाही. त्यानंतर याला टेल बोन्स, ओके, शेपटीचे हाड बोलतो. म्हणजे पूर्वज इट्स रिमेन्स टू फॉल टेल प्रेझेंट असेन्स. म्हणजे पूर्वजला शेपटी होती त्यामुळे त्याचा हे व्हायचा, आता त्याचा यूज होत नाही. जर क्लिअर? असे जे ऑर्गन्स असतात आपण त्याला व्हेजिटेबल ऑर्गन असं म्हणतो. ओके, त्यानंतर येतं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स मीन्स व्हॉट? इज द एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन बेस्ड ऑन सिमिलरिटीज डिफरन्स एक्सटर्नल स्ट्रक्चर फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, म्हणजे काय? वेगवेगळ्या सजीवाच्या जे शरीर रचना असते त्याच्यामध्ये जे साम्य असतं, ओके, त्यालाच आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतो. म्हणजे काय? जर बघायला गेलं की सिमिलरिटीज इन बॉडी स्ट्रक्चर ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम इंडिकेट कॉमन असेंटर्स. मीन्स वेगवेगळ्या सजीवामध्ये साम्य हे त्याच्या कॉमन असेंटर असल्याचे दर्शवते. म्हणजे ठीक आहे, आता माकडाच्या हाताचा हात असेल किंवा वेल्स असेल, ह्युमन्स असेल, म्हणजे आपले हे सगळे पूर्वज एकच होतो हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. ओके, कॅट असेल, बघ कॅटचा जो पाय असतो पुढचा हात, याची रचना आपण बघायला गेली ॲज सिमिलर टू ह्युमनच्या हाताची, आपल्या हाताची रचना बघायला गेली तर हे सेमच असतं. मग या एव्हिडन्सहून हे माहिती होतं की हे सगळ्यांचे पूर्वज हे एकच होते, सगळ्यांची पूर्वज हे एकच होते. या प्रकारच्या एव्हिडन्सला आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो. आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स इज द एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन बेस्ड ऑन सिमिलरिटीज अँड डिफरन्स इन द एक्सटर्नल स्ट्रक्चर्स अँड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अंडरस्टँड? तर हे होतं
मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स अँड व्हेजिटेरियल ऑर्गन्स. ओके, आता आपण सेकंड कन्सेप्टकडे वळूयात. याच्यामध्ये आहे ओके, काही MCQ आहेत त्या चॅप्टरमधले, म्हणजेच फिल इन द ब्लँक्स. बघा, आफ्टर कम्प्लीट ऑक्सिडेशन्स ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल्स हाऊ मेनी ATPs आर फॉर्म? 38 ATPs फॉर्म्स. हाऊ मेनी ATPs? 38 ATPs. ओके, ॲट द एंड ऑफ ग्लायकोसिस, म्हणजे शेवटी ग्लायकोसिसच्या किती मिळतं? थ्रू टू प्रायव्हेट. ओके, आणि ती इच कितीमध्ये प्रोटेक मॉलिक्युल्स? 3 कार्बन्समध्ये. त्यानंतर येतो जेनेटिक रिकॉम्बिनेशन्स. ओके, इज अ फेस ऑफ एजेंटिस. ओके, ही मेयोसिसमध्ये. त्यानंतर येतं ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्विलेटरल्स प्लेन सेल इन द मेटाफेस. ओके, आणि हा क्वेश्चन फॉर फॉर्मेशन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉलिक्युल्स आर नेसेसरी फॉस्फोप्लॉइड्स मॉलिक्युल्स. ओके, त्यानंतर आवर मसल सेल्स परफॉर्म ॲनॲरोबिक टाईप्स ऑफ रिस्पायरेशन्स. कशामध्ये येतं? ॲनॲरोबिक टाईप ऑफ रिस्पायरेशन्स. ओके, आणि त्यानंतर न्यूट्रिशन इज द प्रोसेस विच ऑर्गॅनिझम टेक in food utilize the energy, growth, repairs and body. Is mean nutrition. Nutrients means what? Nutrients are the components the food provides energy, raw materials, growth, repairs, other function. Okay, other functions. Then clear? Okay, त्यानंतर येतं proteins are the large biomolecules made up of amino acids. They are essential for the growth, tissues, repair the body functions. Cellular respiration is the process by which cells break down glucose to release ATP. Is that clear? तर हे होते चॅप्टर 1 चॅप्टर 2 मधील IMP क्वेश्चनचं डिस्कशन्स, सायन्स पार्ट 2. ओके, पार्ट 2. तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. ओके, आणि त्या रिगार्डिंग ह्या काही नोट्स मी काढल्या, त्या नोट्स तुम्हाला मी शेअर करतो. ओके, चालेल. थँक्यू.